नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनच्या पूर्व परीक्षेत 2023 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हा प्रश्न कमी वेळामध्ये कसा टॅकल करायचा यावरती आपण चर्चा करूया। या ठिकाणी एक फलंदाज आहे 19व्या डावामध्ये 98 धावा करतोय, त्यामुळे त्याची सरासरी जी आहे ती 4 ने वाढते। 19व्या या ठिकाणी चुकलेला आहे, डावानंतर पाहिजे। 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती होईल? आता पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घ्या। सरासरी म्हणजे सगळ्यांना समान चॉकलेट दिली जातात, ठीक आहे। म्हणजेच जी काही टोटल असेल ती समान भागांमध्ये विभागली जाते। मग 18 डावांची सरासरी काहीतरी असणार आहे आणि 19वा डाव खेळल्यानंतर 98 रन आल्या, याचा अर्थ 98 रनांमुळे 4 ने सगळ्यांची सरासरी वाढते, म्हणजे प्रत्येकाला 4-4 चॉकलेट जास्त मिळणार आहेत। मग या ठिकाणी 19 डाव झाल्यानंतर प्रत्येकाला वाढीव 4 चॉकलेट असतील, तर वाढीव चॉकलेट किती आली? तर इकडं 19 चौक 76, म्हणजे 98 या रनांमध्ये 76 रन अशा आहेत की ज्या फक्त सरासरी वाढवण्यासाठी वापरल्या जाणार आहेत। मग मी 98 मधून वाढीव ज्या काही 76 आहेत ते जर वजा केलं तर इथं उरतायत 22। याचा अर्थ असा होतो की जर 22 रना जर फक्त काढल्या असत्या तर सरासरी 22च राहिली असती, जी 18 डावांची अगोदरची आहे। याचा अर्थ 18 डावांची सरासरी आपल्याला किती मिळाली? 22। तर त्यांचं म्हणणं 19चा डाव जो झाला त्याच्यानंतर 4 ने सरासरी वाढते, म्हणजे या ठिकाणी तुमची 19 डावानंतर सरासरी किती झाली? 26 झाली। अतिशय सोप्या पद्धतीत कॉन्सेप्च्युअल आणि ट्रिकने हा प्रश्न सुटू शकतो। हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी चॅनलवरती कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग।